नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। आज आपण पोलीस भरतीसाठी ठोकळा प्रश्नसंच पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील 2-3 वर्षांमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न, त्याचबरोबर बेसिक प्रश्न आणि जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर एकदम स्पेशल व्हिडिओ ठरणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या शहरामध्ये आहे? तर हैदराबादला आहे। सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हे हैदराबाद शहरमध्ये आहे। पुढचा प्रश्न, सातारा पोलीस छेडछाड विरोधी पथकाचे नाव काय आहे? तर वनभर्या आहे। सातारा पोलीस छेडछाड विरोधी पथकाचे नाव आहे वनभर्या। महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग याचे मुख्य कार्यालय कोठे स्थित आहे? तर पुणे शहरामध्ये आहे। महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग याचे मुख्य कार्यालय आहे पुणे जिल्ह्यात। पुढचा प्रश्न आपला, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर पोलीस महासंचालक हे पद आहे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद। पुढचा प्रश्न आहे आपला, पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? तर 21 ऑक्टोबरला पाळण्यात येतो। राज्य राखीव पोलीस बलाचे महाराष्ट्रात किती गट आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य राखीव पोलीस बलाचे एकूण 16 गट आहेत। पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर राज्य सूचीमध्ये येतो पोलीस खाते हा विषय। महासंचालकाच्या गाडीला किती स्टार असतात? तर 3 स्टार असतात। महासंचालकाच्या गाडीला असतात 3 स्टार। महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयांची संख्या किती आहे? तर 12 आहे। महाराष्ट्राचे पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रात पोलीस दलाचे मुख्यालय हे मुंबईला आहे। यतः शौर्य ततो जयः हे बोधवाक्य कोणत्या दलाचे आहे? तर फोर्स 1 चे आहे। यतः शौर्य ततो जयः हे बोधवाक्य आहे फोर्स 1 या दलाचे। अनुसूचित जाती जमाती हा कायदा कधी करण्यात आला? तर 1989ला हा लागू करण्यात आलेला आहे कायदा। राज्यात पोलीस शिपाई प्रशिक्षण केंद्र किती आहेत? तर एकूण 10 केंद्र आहेत आपल्या राज्यामध्ये। पोलीस शिपाई प्रशिक्षण केंद्र आहेत 10। भारतीय दंडसंहिता कधी तयार करण्यात आला? तर 1860ला तयार करण्यात आलेला आहे, परंतु लागू कधीपासून झाला? तर 1861 पासून भारतीय दंडसंहिता लागू करण्यात आला। जलद कृती दल याची स्थापना कधी झाली? तर 31 ऑगस्ट 2009ला करण्यात आलेली आहे। दहशतवादी हल्ल्यांना तातडीने उत्तर देण्यासाठी या दलाची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न आहे आपला, ब्लॅक कॅट कमांडो कोणाला म्हणतात? तर NSGला म्हटलं जातं। CBIची स्थापना कधी झाली? तर 1 एप्रिल 1963ला झालेली आहे। होमगार्ड संघटनेची स्थापना कधी करण्यात आली? तर 1946ला करण्यात आलेली आहे। दहशतवाद विरोधी पथक याची स्थापना कधी करण्यात आली? तर 2004ला करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आपला, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? तर दक्षता आहे। महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर नाशिकला आहे। महाराष्ट्रात पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग हा गडद निळा आहे। बराचसा प्रश्न आलेला आहे हा, स्टार मार्क करून घ्या। जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तर पोलीस अधीक्षक असतात, त्यालाच आपण SP म्हणतो। SP म्हटल्यावरती लगेच लक्षात आलं असेल। जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख असतो पोलीस अधीक्षक। पुढचा प्रश्न आपला, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? हा रिपीट झालेला आहे प्रश्न, पहा आन्सर आठवतंय का? तर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे। सतरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो? तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट असा या वाक्याचा अर्थ होतो। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे? तर पंचकोनी तारा। पुढचा प्रश्न आहे आपला, पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो? तर 21 ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो पोलीस स्मृती दिवस। पुढचा प्रश्न आहे, CRPFचे पूर्ण नाव काय आहे? CRPFचे पूर्ण नाव काय आहे? तर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स
असे नाव आहे। महाराष्ट्रात गुप्तचर अकॅडमी प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर पुण्याला आहे, पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात गुप्तचर अकॅडमी प्रशिक्षण केंद्र आहे, पुणे जिल्ह्यात। पुढचा प्रश्न, पोलीस दलातील शेवटचे पद कोणते? तर शिपाई हे पद आहे, पोलीस दलातील शेवटचे पद आहे शिपाई। महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना कोठे होणार आहे? तर काटोलला होणार आहे, जिल्हा आहे नागपूर। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चिन्ह आहे? तर हाताचा पंजा आहे। पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात? तर महानिरीक्षक असं म्हटलं जातं। FIR चा फुल फॉर्म काय आहे? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असा FIR चा फुल फॉर्म होतो। महाराष्ट्र राज्याच्या ATS विभागाचे प्रमुख कोण आहेत? तर विनीत अगरवाल आहेत। गृह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात? तर गृहरक्षक दल आणि तुरुंग हे विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येतात। महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1 मे 1960 झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना। महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई। महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील पहिला विचारलेला आहे, पहिला पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे पुणे। स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे आपल्या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते। स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर नाशिकराव तिरपुडे हे आपल्या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते। मित्रांनो, आता आपण पूर्ण बेसिक क्वेश्चन्स पाहतोय। काही प्रश्न आपण बेसिक सुद्धा घेतलेले आहेत जे की परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यानंतर आपण पोलीस खात्यावर आधारित प्रश्न सुद्धा पाहणार आहोत। तर काय आहे प्रश्न? महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी किती आहे? तर 800 किलोमीटर आहे। आपल्या महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी आहे 800 किमी। महाराष्ट्राची दक्षिण उत्तर रुंदी किती आहे? तर 720 आहे। आपल्या महाराष्ट्राची दक्षिण उत्तर रुंदी आहे 720। महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? तर त्रिकोणाकृती आहे। आपल्या महाराष्ट्राचा आकार आहे त्रिकोणाकृती। महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 3,07,713 चौरस किलोमीटर इतका आपला महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा आपल्या भारतामध्ये कितवा क्रमांक आहे? तर 3रा क्रमांक लागतो। क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा सर्वात मोठा आहे? तर अहमदनगर हा जिल्हा आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा। क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? तर मुंबई शहर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, देशाचा महाराष्ट्राने किती टक्के प्रदेश व्यापलेला आहे? तर 9.36% इतका प्रदेश आपल्या महाराष्ट्राने व्यापलेला आहे। महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर छत्तीसगड हे राज्य आहे आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेस। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सर्वात जास्त सरहदी कोणत्या राज्यासोबत आहेत? तर मध्य प्रदेश राज्यासोबत आहेत। महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सरहद आहे। पुढचा प्रश्न, 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? तर 1960ला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 26 जिल्हे अस्तित्वात होते। सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये। सध्या महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये तर 355 तालुके आहेत। महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता आहे?
तर ठाणे जिल्हा आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, जे की पुणे जिल्ह्यात आहे। महाराष्ट्रात एकूण किती नगरपालिका आहेत? तर 222 नगरपालिका आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती नगरपंचायत आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 4 नगरपंचायत आहेत। महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद किती आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषद आहेत 34। महाराष्ट्रात एकूण किती पंचायत समिती आहेत? तर 355 आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण पंचायत समिती आहेत 355। महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। महाराष्ट्रात एकूण किती ग्रामपंचायत आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 27,993 इतके ग्रामपंचायत आहेत। नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर एकूण 5 जिल्हे येतात नाशिक प्रशासकीय विभागामध्ये। पुढचा प्रश्न, कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर 7 जिल्हे आहेत। पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? तर 58 तालुके येतात पुणे प्रशासकीय विभागात। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कुलाबा जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे? तर रायगड आहे। महाराष्ट्रातील कुलाबा जिल्ह्याचे नवीन नाव आहे रायगड, किंवा जुन्या जिल्ह्याचे नाव काय आहे असाही प्रश्न विचारण्यात येतो। रायगडचे जुने नाव काय आहे? तर कुलाबा आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात असू द्यात। महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहेत? तर विदर्भामध्ये आहेत सर्वात जास्त जिल्हे। पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात कमी जिल्हे कोणत्या विभागात आहेत? तर खानदेशामध्ये आहेत सर्वात कमी जिल्हे प्रादेशिक विभागानुसार। आधी जे आपण पाहिले ते सर्वात जास्त जिल्हे हे विदर्भामध्ये आहेत, तर सर्वात कमी जिल्हे हे खानदेशात आहेत। खानदेशात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर 3 जिल्हे आहेत खानदेशामध्ये। पुढचा प्रश्न आहे आपला, पूर्वीच्या चंद्रपूर जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर चंद्रपूर या जिल्ह्यापासून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे। महाराष्ट्राच्या आग्नेयास कोणत्या राज्याची सीमा आहे? तर तेलंगणा राज्याची सीमा आहे महाराष्ट्राच्या आग्नेय बाजूस। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे। कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती किमी आहे? तर 720 किमी आहे कोकण किनारपट्टीची लांबी ही। पुढचा प्रश्न, कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर रिया या प्रकारची आहे कोकण किनारपट्टी। पश्चिम कोकणास काय म्हणतात? तर खलाटी असं म्हटलं जातं पश्चिम कोकणास। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न, पूर्व कोकणास काय म्हणतात? तर वलाटी असं म्हणतात। पूर्व कोकणास वलाटी, तर पश्चिम कोकणास खलाटी असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न आहे आपला, पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत किंवा कोणत्या विभागात येतो? तर गृह विभागामध्ये येतो पोलीस विभाग हा। पुढचा प्रश्न आहे आपला, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे। लंडनला इंडिया हाऊसची स्थापना केली पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी। तेलबियांच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर गुजरात राज्य आहे आपल्या भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य तेलबियांच्या उत्पादनामध्ये। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर आपल्या महाराष्ट्राचे पठार हे बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे। ज्वारी उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे। ज्वारी उत्पादनात आपल्या भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्र राज्य। महाराष्ट्रात कोणत्या जातीच्या शेळ्या प्रसिद्ध आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरती या जातीच्या शेळ्या प्रसिद्ध आहेत। सुरती या नावाने त्या प्रसिद्ध आहेत। मित्रांनो, एक 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, परंतु अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत। मी परत सांगते, हे जे आजचे प्रश्न काढलेले आहेत ते परीक्षेत वारंवार रिपीट झालेले आहेत,
तर व्यवस्थित समजावून घ्या, नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे आपला? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी अणुविद्युत केंद्र आहे? तर तारापूर या ठिकाणी आहे आपला महाराष्ट्रामध्ये अणुविद्युत केंद्र. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? पहिला विचारलेला आहे, पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे? तर 21 जून 2015ला करण्यात आला. आपला पुढचा प्रश्न आहे, लोह, क्रोमियम, कार्बन, निकेल याच्यापासून कोणत्या प्रकारचे पोलाद बनवले जातात? तर स्टेनलेस स्टील बनवले जाते. कॅथोड किरणांचा शोध कोणी लावला आहे? तर कॅथोड किरणांचा शोध हा विल्यम क्रूक यांनी लावला. पुढचा प्रश्न आहे आपला, 1913 मध्ये लाला रधयाळ यांनी कशाची स्थापना केली? तर लाला रधयाळ यांनी गदर पार्टीची स्थापना केलेली आहे 1913ला. इयरसुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं, तर इयरसुद्धा लक्षात ठेवा 1913. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते? भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना मानलं जातं. पुढचा प्रश्न आपला अत्यंत महत्त्वाचा, ग्रे हाऊडन्स हे पोलिसाचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे? तर नक्षल विरोधी म्हणून ग्रे हाऊडन्स हे पोलिसाचे पथक स्थापन करण्यात आले. पुढचा प्रश्न, डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? तर पुणे ते मुंबई या मार्गावरती धावते डेक्कन क्वीन ही रेल्वे. अंध लोक कोणत्या लिपीच्या आधारे अभ्यास करतात? तर ब्रेल या लिपीच्या आधारे अंध लोक अभ्यास करतात. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई शहरात पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ठाणे जिल्ह्यात आहेत. कोणते जलाशय? तानसा व वैतरणा हे जलाशय ठाणे जिल्ह्यात आहेत आणि ते मुंबई शहराला पाणी पुरवठा करतात. अन्न सुरक्षा कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर 2013ला लागू करण्यात आलेला आहे अन्न सुरक्षा कायदा आपल्या भारतामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? तर राकेश शर्मा आहे. आपल्या भारताचा पहिला अंतराळवीर आहे राकेश शर्मा. आपला पुढचा प्रश्न आहे, विदर्भातील तलाव कोणत्या नावाने ओळखले जातात? तर मालगुजारी या नावाने ओळखले जातात विदर्भातील तलाव. पुढचा प्रश्न, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलाव आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये? विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या संख्येने तलाव आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालते. प्रश्न कसा तयार होतो? आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात होते? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता आहे? तर गोंदिया आहे. आपल्या महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा आहे गोंदिया. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे. नेहमी येणारा प्रश्न मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकाने बनलेले आहे? तर बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात. आपल्या महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सह्याद्री या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान आहे पण लोकसंख्येने कसा आहे? मोठा आहे. आपल्या महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. म्हणजेच मित्रांनो, पुरुषांची संख्या तिथे कमी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि स्त्रियांची संख्या किती आहे? तर 1000 पुरुषाच्या मागे स्त्रियांची संख्या किती आहे हे पाहिले जाते. तर 1000 पुरुषाच्या मागे स्त्रियांची संख्या आहे 1122. हा आकडा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. कोणता जिल्हा आहे मित्रांनो? गडचिरोली हा जिल्हा आहे ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. मित्रांनो, जनगणना अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यावरती प्रश्न हमखास येतात. आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिला नसाल तर पाहून घ्या. महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा कोणता आहे? आपल्या महाराष्ट्रातला 100% साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. तालुका आहे पन्हाळा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता आहे? तर वर्धा हा जिल्हा आहे. आपल्या महाराष्ट्रातला संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा आहे वर्धा हा जिल्हा. पुढचा प्रश्न आहे आपला,
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे? तर प्रवरानगर या ठिकाणी आहे. जिल्हा आहे अहमदनगर. जर परीक्षेमध्ये प्रश्न आला की महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे, तर अहमदनगर जिल्हा, आणि कोणत्या ठिकाणी आहे असा जर प्रश्न आला तर प्रवरानगर या ठिकाणी आहे. हे दोन प्रश्न तयार होतात, हे दोन्ही लक्षात ठेवा. भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोठे होते? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होते सर्वात जास्त विद्युत निर्मिती. नेक्स्ट पॉईंट आहे आपला, महाराष्ट्रात चलनी नोटाचा कारखाना कोठे आहे? तर नाशिकला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये चलनी नोटाचा कारखाना हा नाशिक जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता? तर अहमदनगर जिल्हा आहे. आपल्या महाराष्ट्रातला सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा आहे अहमदनगर. आपल्या भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे? तर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे, आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रायगड जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? तर आंबोलीला पडतो. ते कुठे आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर भीमा नदीकाठी वसलेले आहे पंढरपूर हे शहर, आणि त्यालाच आपल्या महाराष्ट्राची काशी म्हणतात. पंढरपूर या शहराला आपल्या महाराष्ट्राची काशी म्हणतात. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. कोणत्या नदीला? गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. पुढचा प्रश्न आहे आपला, जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. तर प्रश्न कसा येऊ शकतो? जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. कोयना प्रकल्पावरती वीज निर्मिती केली जाते म्हणून आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोयना प्रकल्पाला म्हटलं जातं. कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर शिवाजी सागर म्हणतात. कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हटलं जातं. विदर्भातील नंदनवन म्हणून चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाला म्हटलं जातं. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कोणती आहे? तर अमरावती हे आहे. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे अमरावती. पुढचा प्रश्न, विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर कोठे आहे? तर शेगावला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, संत गजानन महाराजांची समाधी कुठे आहे? तर शेगावला आहे, आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं शेगाव. संत गाडगेबाबा विद्यापीठ कुठे आहे? तर अमरावतीला आहे. पुढचा प्रश्न, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकला आहे, आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नाशिकला आहे. परत एकदा सांगते, संत गाडगेबाबा विद्यापीठ हे अमरावतीला आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकला आहे, आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे सुद्धा नाशिकलाच आहे. महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा कुठे आहे? तर देवळालीला आहे. जिल्हा आहे नाशिक. पुणे ही पेशव्यांची काय आहे? राजधानी आहे. पुढचा प्रश्न, कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे. कोल्हापूर या जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर गुळाची बाजारपेठ म्हणून कोल्हापूर या जिल्ह्याची ओळख आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठे झाला? तर शिरढोणला झालेला आहे. जिल्हा आहे रायगड जिल्हा. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोणला झाला. जिल्हा आहे रायगड. पुढचा प्रश्न, मुंबई शहराला भारताचे पॅरिस म्हणतात. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळाला काय म्हणतात? तर प्रीती संगम असं म्हटलं जातं. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर नाशिकला आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी हे नाशिकला आहे. पुढचा प्रश्न, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर खडकवासला या ठिकाणी आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला या ठिकाणी आहे. आपला पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम आणि विनोबा भावेंचा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर वर्धा या जिल्ह्यामध्ये आहेत. हे पहा मित्रांनो, इथे दोन प्रश्न तयार होतात. महात्मा गांधीजींचा कोणता आश्रम आहे? तर सेवाग्राम हे आश्रम आहे महात्मा गांधीजींचे.
आणि पवनार हे आश्रम कोणाचे आहे तर विनोबा भावेंचे आश्रम आहे पवनार हे आश्रम, आणि हे दोन्ही आश्रम वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत। शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड या शहराची ओळख आहे। शिखांची दक्षिण काशी म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे तर नांदेड या शहराची ओळख आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर नाशिकला भरतो। शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे तर शिवनेरी आहे। ज्ञानेश्वरांनी कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली तर नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे। पुढचा प्रश्न, तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे। आपल्या भारतातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र कोणते आहे तर तारापूर आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तर तुर्भे या ठिकाणी आहे। आपल्या भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला सबस्क्राइब करून घेतला नसाल तर करून घ्या, आणि व्हिडिओला लाईक केला नसाल तर लगेच लाईक करा। तुम्ही लाईक केला तरच आम्हाला कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत का नाही। तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे तर ठाणे हा जिल्हा आहे, ज्या ठिकाणी सर्वात जास्त महानगरपालिका आहेत। पुढचा प्रश्न, रायगड जिल्ह्यामध्ये कोणते आदिवासी जमात आढळतात तर रायगड जिल्ह्यामध्ये आहेत कातकरी, ठाणे जिल्ह्यात आहेत वारली, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत कोलाम, आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत माडिया गौंड। तर या आदिवासी जमात प्रामुख्याने आढळून येतात। अत्यंत महत्त्वाचा हा पॉईंट आहे मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते आदिवासी जमात आढळून येतात हा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न असतो, तर व्यवस्थितपणे समजून घ्या। महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांची प्रसिद्ध नावे पाहणार आहोत। प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। तर पहिल्यांदा मुंबई या शहराला भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी आणि 7 बेटांचे शहर या नावाने ओळखले जाते। मित्रांनो, परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की आपल्या भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे तर मुंबई आहे, किंवा 7 बेटांचे शहर या नावाने कोणत्या शहराची ओळख आहे तर मुंबई शहराची ओळख आहे। असे प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये आलेले आहेत, तर व्यवस्थितपणे समजून घ्या। पुढचा पाहूया। पुढचा जिल्हा आहे सोलापूर। तर सोलापूर या शहराला ज्वारीचे कोठार या नावाने ओळखले जाते, आणि तिथली सोलापुरी चादर सुद्धा प्रसिद्ध आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, ज्वारीचे कोठार म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे तर सोलापूर या शहराची ओळख आहे। पुढचा प्रश्न आपला, रत्नागिरी या जिल्ह्याला देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा या नावाने ओळखले जाते, आणि त्याचबरोबर रत्नभूमी म्हणून रत्नागिरी या जिल्ह्याची ओळख आहे। पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर। तर कोल्हापूर या जिल्ह्याला कुस्तीगिरांचा जिल्हा, गुळाचा जिल्हा आणि ऐतिहासिक राजधानी म्हणून कोल्हापूर या जिल्ह्याची ओळख आहे। पुढचा पॉईंट आहे आपला रायगड। तर रायगड जिल्ह्याला तांदळाचे कोठार व मिठागराचा जिल्हा या नावाने ओळखले जाते। पुढचा पॉईंट आहे सातारा जिल्हा। तर सातारा जिल्ह्याला कुंतल देश व शूरांचा जिल्हा या नावाने ओळखतात। पुढचा पॉईंट बीड। तर बीड या जिल्ह्याला जुन्या मराठी कवींचा जिल्हा, मिठागराचा जिल्हा आणि ऊस कामगारांचा जिल्हा या नावाने बीड या जिल्ह्याची ओळख आहे। तर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार। तर नंदुरबार या जिल्ह्याला आदिवासी जिल्हा म्हणून ओळखतात। पुढचा पॉईंट सांगली। तर सांगलीला हळदीचा जिल्हा म्हणून या नावाने ओळखले जाते। पुढचा आहे बुलढाणा। तर बुलढाणा या जिल्ह्याला महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ या नावाने ओळखले जाते। पुढचा आहे नागपूर। तर नागपूर या जिल्ह्याला संत्र्यांचा जिल्हा आणि पहिला डिजिटल जिल्हा या नावाने ओळखतात। तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे तर नागपूर आहे, लक्षात ठेवा। तर गोंदिया हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। तर पुढचा आहे गडचिरोली। तर हा जंगलांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। चंद्रपूर। तर चंद्रपूर या जिल्ह्याला गोंड राजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। आपला पुढचा जिल्हा आहे यवतमाळ। तर यवतमाळ हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा किंवा कापसाचा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याची ओळख आहे। पुढचा जिल्हा आहे आपला अहमदनगर। तर अहमदनगरमध्ये सर्वात जास्त साखर कारखाने आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे। पुढचा आहे नाशिक। तर नाशिकला मुंबईची परसबाग, द्राक्षांचा जिल्हा आणि मुंबईचा गवळीवाडा या विविध नावाने नाशिक या जिल्ह्याची ओळख आहे।
नेक्स्ट आहे पुणे. तर पुणे या जिल्ह्याला सांस्कृतिक राजधानी, आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे पुणे आणि त्याचबरोबर विद्येचे माहेरघर म्हणून पुणे या जिल्ह्याची ओळख आहे. पुढचं आहे पंढरपूर. तर पंढरपूरला महाराष्ट्राचे कुलदैवत आणि दक्षिण काशी या नावाने ओळखले जाते. धुळे या जिल्ह्याला दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट आहे शेगाव. तर शेगावला विदर्भाचे पंढरपूर या नावाने ओळखले जाते. मित्रांनो, तुम्ही या टॉपिककडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही कोणत्याही परीक्षेची प्रश्नपत्रिका पहा, त्यामध्ये तुम्हाला या टॉपिकवरती प्रश्न असतातच, पाहिलेच असतील. कारण दुधातुपाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे असा प्रश्न असतोच. ज्वारीचे कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे असा प्रश्न बऱ्याचदा आलेले आहे. तर त्यासाठीच मित्रांनो आपण हा टॉपिक आज घेतलेला आहे. तर बिलकुल दुर्लक्ष करू नका, व्यवस्थितपणे समजावून घ्या. पुढचा जिल्हा आहे अमरावती. तर अमरावतीला इंद्राची नगरी म्हणून ओळखली जाते. अमरावती हा जिल्हा इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते. पुढचा आहे जळगाव. तर जळगावला केळीचे शहर म्हणून ओळखतात. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आपण आपल्या चॅनेलवरती जे परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहेत ते सर्व टॉपिक आपण आपल्या चॅनेलवर कव्हर करतोय. तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि चॅनेलला नक्की एकदा भेट द्या. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.